CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना घडलीय। सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याने ग्रामस्थ आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलीय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या शाळेची इमारत धोकादायक झाल्याबाबत सन 2024 पासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या। मात्र प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। अखेर दुर्लक्षाचे परिणाम समोर येत शाळेच्या 2 खोल्या कोसळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। घटनेची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। संतप्त पालक व ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले। दरम्यान या घटनेची जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी तातडीने गांभीर्याने दखल घेऊन शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तालुक्यातील धोकादायक शाळा इमारतींचे त्वरित सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, CCN न्यूज बुलढाणा। मी विठ्ठल जगरे, सोमठाणा। काय सांगसाल, काय परिस्थिती आहे आपल्या शाळेची? आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे, वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत। आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे, संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत। आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।